पण दंग्यांमध्ये हिंदूंच्या रक्षणार्थ उगारलेला संघ स्वयंसेवकाचा दंड हा असा सरकारी दमनतंत्रासाठी वापरल्याचा आरोप जो होतोय तो सहन होत नाही मला. कारण संघ हा सरकारच्या बापाची बपवती नाही आणि मूलतः संघाचे हे संस्कारही नाहीत की आपली संघशक्ती आपल्याच लोकांवर वापरायची. तेव्हा सरकारच्या तपास यंत्रणांना माझंही आव्हान आहे की खरंच सचोटीनं तपास करा आणि या आंदोलनात शिरलेल्या सोरोसी अजेंडाधाऱ्यांना शोधून काढा. संघाला असं बदनाम होऊ देऊ नका. आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला राजकीय लाभार्थ्यांचा एक वेगळा अँगल, हे सगळं आपल्याला नवीन नाही आहे. मी आज 50शीत आहे. माझ्या पिढीनं जातीय दंगली अनुभवल्यात. त्यात मी मुंबईत राहणारा म्हणून 1984च्या हिंदू मुस्लिम दंग्यांसोबत अनेक प्रकारच्या दंगली ज्या नंतर झाल्या, अगदी 92-93च्या बाबरी पतनानंतरच्या आणि मुंबई ब्लास्टनंतरच्या ज्या काही दंगली होत्या त्या, मग 1997 साली झाली ती रमाबाई आंबेडकर नगरमधली ती दंगल, मग आझाद मैदानातलं ते आंदोलन, रजा अकादमीचा तो हिंसक मोर्चा, त्यानंतरचा मनसेचा जवाबी मोर्चा, या सगळ्यांच्या मागे काही ना काही कारणं असतात. आजकाल या कारणांना एक नवं लेबल लावलं जातं, ते म्हणजे अजेंडा. होय, आता अजेंडा सेट करूनच आंदोलनं केली जातात. देशात यानंतर झालेल्या आंदोलनांमध्ये मला वाटतं किसान कानून विरोधातलं हायवे जॅम आंदोलन जे बराच काळ चाललं ते लक्षणीय होतं. मग शाहीनबागवाला आंदोलन, या दोन्ही आंदोलनातले देशविघातक एलिमेंट्स आपण अनुभवलेत. किसान आंदोलनाच्या आडून खलिस्तानी घुसले होते त्यामध्ये, तर शाहीनबागेतले जे काही लोक आंदोलन करायला बसले होते ते हे मूळ पाकिस्तान पुरस्कृत बांगलादेशी रोहिंग्यांना वाचवण्यासाठीच त्यांची सगळी धडपड चालली होती. या आंदोलनांमध्ये शिरलेले जे काही फ्रिंज एलिमेंट्स असतात ना, हे शोधून काढावे लागत होते त्यावेळेला सरकारी तपास यंत्रणांना. पण कालच्या CJP प्रोटेस्टमधले फ्रिंज एलिमेंट्स आपल्याला टी व्हीच्या पडद्यावर स्पष्ट दिसत होते. आता मुळात कालच्या हिंसाचाराला सुरुवात जिथून झाली त्याचा एक पुरावा माझ्या हाती लागलाय. नहीं 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 नहीं, ये कोई नहीं है, इनको बाहर करिए, नहीं नहीं, ये कौन लगे, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए. आणि मी काल जसं म्हणालो होतो की पोलिसांचं काम आहे वरिष्ठांचा आदेश पाळणं. त्यांना आदेश होते की संसदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मर्यादेच्या पुढे या आंदोलकांना येऊ द्यायचं नाही. मग ते आपल्या कामाला लागले आणि त्यांच्या ड्युटी आड येणाऱ्या लोकांना अडवताना जर का हे आंदोलकच पोलिसांना पकडू बदलायला लागले तर पोलिसांनी निमूट मार खायचा का? मी काल म्हणालो होतो हातात बांगड्या घालून यांच्या आरत्या करायच्या का? पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पण मी यापूर्वी पाहिलेल्या टिअर गॅसचा धूर मोठ्या प्रमाणात पसरतो ना ज्या पद्धतीने, जेव्हा ते नळकांड एका बंदुकीसारख्या लॉन्चरने हवेत उडवलं जातं तेव्हा तो धूर, ती तीव्रता कालच्या दिल्लीतल्या टिअर गॅसमध्ये नव्हती. हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे. तुमच्यापैकी ज्यांनी कधी टिअर गॅसच्या धुरात श्वास घेण्याचा प्रयत्न केला असेल, म्हणजे कधी तुम्ही कुठल्या आंदोलनात वगैरे गेला असाल आणि असं टिअर गॅसचा गोळा फुटला, ते नळकांड फुटलं आणि त्या धुरात तुम्ही श्वास घेण्याचा प्रयत्न केला किंवा डोळे उघडे ठेवून तुम्ही या सगळ्या गोष्टी फेस करत असाल, तर त्यांना माहीत असेल की टिअर गॅस किमान 10 मिनटं प्रचंड त्रास देतो माणसाला आणि तो मोठ्या प्रमाणात पसरतो. समोरचा 10-15 फुटांचा परिसरही आपल्याला दिसत नाही, इतका धूर असतो तो. पण कालच्या टिअर गॅसमध्ये ही बाब गायब होती. आता या वेगळेपणाचं कोडं, काल रात्री मी एक व्हिडिओ पाहिला, त्यात काही लोक जे काही सांगत होते म्हणजे तक्रारच करत होते अजित अंजुमच्या चॅनलवर. अब पूरी तरह से जख्मी एक शख्स की तस्वीर है, उसको टीयर गैस का गोला लगा, सेल लगा, और वो भी गोला आप चेक कर, मतलब बहुत सारे लोगों ने चेक किया कि वो एक्सपायरी 2017 से वो टीयर गैस उन्होंने बचा रखा. मतलब ही टिअर गॅसचे जे कॅन रस्त्यावर पडले होते त्यांनी उचलून तपासले कुतूहल म्हणून, तर त्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली त्यांना आढळली आणि ती होती 2017 सालची. म्हणजे बघा, सरकारनं या आंदोलकांना एवढं हलक्यात घेतलं होतं की टिअर गॅसचे कॅनही एक्सपायर्ड वापरले 2017 सालचे. म्हणजे जवळपास 10 वर्ष लोटली या टिअर गॅसचा परिणाम संपून. ते कॅन्स इथं वापरले. मग सांगा बघू लोकांवर यांचा काय परिणाम होणार? अश्रुधुराच्या नळकांड्याबद्दल फारसं सिरियस होण्यासारखं काही नाही आहे, कारण त्यांची एक्सपायरी ही त्याच्या म्हणजे एकंदर त्या अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या तीव्रतेवर परिणाम
करते ना की लोकांच्या आरोग्यावर. आता या एक्सपायर्ड टिअर गॅसबद्दल जे गळे काढतात ना, त्यांना म्हणावं घरी जा, तुम्ही केवळ अशक्य आहात, तुमचं काही होणार नाही. अरे भांडायला, दाखवायला काहीतरी मुद्दा असा आणा की ज्यावर खरोखरच पोलिसांची अमानुषता, ब्रुटॅलिटी वगैरे स्पष्ट करता येईल, नाही का? टिअर गॅसचे जे काही कॅन वापरले, जी अश्रुधुराची नळकांडी फोडली, ती एक्सपायर्ड होती. हा काय विषय झाला का? आता त्या एक्सपायर्ड टिअर गॅसमुळं लोकांच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होणार होता का, यावर कुठला तरी सायंटिस्टच आता प्रकाश टाकू शकेल. मला एवढं जाणवलं की जी तीव्रता एका फ्रेश टिअर गॅसच्या नळकांड्यात असते, जी एकदा फायर केल्यानंतर ज्या पद्धतीचा धूर पसरतो, ज्याच्या डोळ्यात, नाकातोंडात हा जो गॅस जातो, तो किमान 10 मिनटं तरी हतबल होऊन जातो. डोळे चुरचुरतात, नाकातोंडातून ठसका लागल्यासारखं पाणी येतं, हे प्रचंड त्रास होतो. मग तो कसला आंदोलन बिंदोलन करण्याच्या भानगडीत पडत नाही. तो किमान 10 मिनटं तरी कुठेतरी पाण्याच्या शोधात असतो, डोळ्यावर तोंडावर पाण्याचा हबकारा मारायचा असतो. किंवा काही जण हुशार असतात, जे आधीच ओले रुमाल सोबत घेऊन जातात. मग ते जसा तो टिअर गॅसचा हा नळकांडा फुटला की असं तोंडावर तो रुमाल धरतात, म्हणजे त्यातून त्यांना संरक्षण मिळतं. मग हे सगळं काल दिसलं नाही. मुळात मी जसं म्हणालो ना की तो टिअर गॅसचं नळकांड फुटल्यानंतर असा ते दिवाळीतला एखादा भुईनळा कसा फुटतो तसं तो शुल्लक धूर, असा ती धुरांच्या रेषा हवेत काढी, असं सगळं चाललेलं दिसलं मला. मला डाऊट तेव्हाच आला होता की हा काय प्रकार आहे. कारण तुम्ही आधी कुठले जर फुटेजेस बघितले असतील कुठल्या आंदोलनाचे, तर त्यात टिअर गॅस कसा पसरलेला दिसतो, जे किमान असा एक 20-25 लोकांचा घोळका जरी त्यात व्यापून जाईल असा धूर असतो तो. तसं इथं काल दिसलं नाही. म्हणजे सरकार यांना विरोध करत होतं, पोलिसांना विरोध करत होतं, पण त्या विरोधाला तीव्रता नव्हती. किंबहुना त्यांना तेवढ्या तीव्रतेने ते करायचं नव्हतं. सगळं चाललंय आरामात, हलक्यात, म्हणजे समजून घ्या असा एकंदर प्रकार दिसत होता. पण आता पोलिसांवर मात्र त्यांच्या क्रूरतेबद्दल, ब्रुटॅलिटीबद्दल प्रचंड आरोप व्हायला लागलेत. आणि ह्या पार्श्वभूमीवर एक मोठा आरोप जो होतोय, ज्याबद्दल मला आता बोलायचं आहे, त्यामुळे आता वळूयात एका माणसाकडे, ज्याचं नाव आहे हनीसिंग डागर. तुम्ही विचाराल कोण आहे हनीसिंग डागर? हा हनीसिंग डागर मूळचा हरियाणाचा आहे. सध्या दिल्ली पोलीसमध्ये राखीव दलात शिपाई म्हणून नोकरी करतोय. आत्ता लागलाय तो, परमनंटही नाही आहे. हा हनीसिंग डागर आणि असे किमान 100-200 राखीव पोलीस जे दिल्ली पोलिसांच्या वर्दीविना हातात फायबरची लाठी घेऊन काल आंदोलकांना चोपताना प्रोटेस्टमध्ये आपण पाहिलं आहे. मी आधीच या हनीसिंग डागरची ओळख उघड केली आहे आणि सांगितलं आहे की हे जे कोणी लोक होते बिना वर्दीचे, ते दिल्ली पोलिसांचे सहकारी होते. काही नुकतेच अपॉइंट झालेले, तर काही राखीव दलातले लोक होते. पण या लोकांना आंदोलक आणि विरोधक या दोघांनी एक नवं लेबल लावलं आहे, RSS के गुंडे. RSS के गुंडे. दिल्लीतल्या पोलिसांवर केंद्राचा कंट्रोल असतो, मान्य आहे. कारण तिकडं लेफ्टनंट गव्हर्नर जे असतात त्यांचा सगळा अंमल असतो. त्यामुळे पोलीस जे आहेत ते कमिशनर, पोलीस कमिशनर वगैरे सगळं केंद्र सरकार नेमत असतं. पण दिल्ली पोलिसांकडे बलाची कमतरता नाही आहे किंवा शॉर्टेजही नाही आहे की ते RSSच्या गुंडांची फौज मागवतील मदतीला त्यांच्या. मुळात RSSचे गुंडे आहेत का, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. किंवा भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे ते एवढं शंड किंवा नपुंसक नाही आहे की त्यांना आपल्या पोलीस दलावर विश्वास नाही की ते RSSच्या लोकांनाही तुमच्यासोबत घ्या असं सांगतील की हमारे लोक भी ले लो. या लोकांना RSS म्हणजे काय, ISIS वाटली की लष्कर ए तोयबा वाटली? धर्मेंद्र प्रधान नावाच्या मंत्र्याचा राजीनामा मागता मागता एवढ्या टोकाला जात आहे की संघाचे स्वयंसेवक हातात पोलिसी दांडकं घेऊन आंदोलकांना मारत होते असा आरोप करताय तुम्ही. संघ हा विध्वंसक नाही तर विधायक कामांना प्रोत्साहित करणार आहे. देशात कुठेही आपत्ती येऊ द्या, कसल्याही प्रकारचे संकट असतील, पूर किंवा दुष्काळी वातावरण असेल, त्यात लोकांच्या म्हणजे आपल्याच भारतवासियांच्या मदतीला धावून जातो तो संघ. आणि त्या संघाचा स्वयंसेवक हा विद्यार्थ्यांच्या रास्ता आणि न्याय मागण्यांच्या विरोधात हातात दंड घेऊन रस्त्यावर उतरेल? हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. करेल असं? कालच्या प्रोटेस्टमध्ये भाजपची किंवा राईट विंगर्स जे लोक आहेत त्यांची कुठलीही विद्यार्थी संघटना, अगदी ABVP देखील सामील नसली तरी संघ परिवारातल्याही असंख्य लोकांची लहानगी पोरं ही नीटच्या एक्झाममध्ये झालेला जो सावळा गोंधळ आहे आणि जी पेपरफुटी आहे त्या पेपरफुटीनं त्रस्त आहेत, जी काल जंतर मंतरवर हजर होती. भाजप समर्थक, भाजपला मतदान करणारे, RSSच्या शाखेत गेलेले, संघाच्या शाखेत गेलेले, हाफ चड्डीवाले ज्यांना तुम्ही म्हणता, असे सगळे लोक
आई बाप मुलं बाळं ही जंतर मंतरवर होती, कारण आपल्या मुलांसाठी काहीतरी चाललंय. त्यांनी विचार नाही केला की आपण राईट विंगर्स आहोत, भाजप समर्थक आहोत. ज्यांचं जळतं त्यालाच ते कळतं आणि तो मग पक्षीय सीमारेषा तोडून आपल्या न्यायी हक्कांसाठी रस्त्यावर कोणी उतरलंय असं त्याला वाटलं तर तो त्यांच्याबरोबर चालू लागतो. दिल्लीत जंतर मंतरवर जे लोक होते ते काय सगळे डावे किंवा हिरवे होते असं नाही. 100 मधले 95 असतील ते लोक, पण 5% राष्ट्रीय विचारांचे राईट विंगर्सही होते जे उघडपणे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत होते. कारण त्यांना इथं पक्षीय अभिनिवेश आणायचा नव्हताच, तर आपल्या पोरांचं भवितव्य दिसत होतं त्यांना. अनेक जण वैयक्तिक स्वार्थापोटी कधी कधी वाहवत जातात, त्यांना राष्ट्रीय हित मग गौण वाटतं. त्यातले हे लोक असं काही जण म्हणतील, पण त्यांनाही ज्या पोलिसांच्या लाठ्या पडल्या त्यात साध्या वेशातले किंवा वर्दीनं घातलेले जे दिल्ली पोलीस होते त्यांनाही तुम्ही RSS के गुंडे म्हणताय, म्हणजे कमालच झाली. आता तुम्हाला सांगू, वर सगळं सुशेगात वाटत असलं ना तरी सरकारच्या बुडाखाली प्रचंड आग लागलेली आहे. एक नवनवे आरोप इथं होत आहेत. त्यांचं निराकरण करणं कितपत शक्य होईल मला माहीत नाही, पण सध्या या सगळ्या साध्या वेशातल्या लाठीधाऱ्यांची ओळख परेड करणं सुरू आहे पडद्यामागे. एकतर सोशल मीडियावर फेमस झालेला हनीसिंग डागर जो सापडला आणि त्याच्यावर प्रचंड आरोप झाले सोशल मीडियावर, पण जो खराखुरा पोलीसच आहे, RSSचा गुंडा नाही, हे सिद्ध झाले. पण कदाचित पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी जी षडयंत्र रचली गेली होती आंदोलकांच्या आकांनी, त्यातलं जे ट्रकभर दगडांचं षडयंत्र उघड झालंय. काही आंदोलक तरुणींना महिलांना गुंडांनीच लिंच केले, तर काही महिला पत्रकारांशी गैरवर्तन झाले. ते अभिजित दिपकेचे सहकारी नाही आहेत असं CJPने सांगितलंय. मग ते कोण होते याचा शोध घ्यायलाच हवा नाही का? नाहीतर ते पण RSS के गुंडे थे या लेबलखाली खपवलं जाईल. अजेंडा एक नाही तर शेकडो अजेंडे घेऊन लोक काय काय करतात. सामान्य बुद्धीच्या माणसाला, म्हणजे किमान माझ्यासारख्याला तरी ते मतिगुंग व्हायला होतं, गांगरल्यासारखं वाटतं हे सगळं पाहून. आणि एक पुरावे जे समोर येतात ना, ते पुरावे तपासल्यावरती तर असं भंजाळल्यागत होतं. काही लोक असतात चाणक्य स्टाईलवाले, त्यांना काय बाबा सगळं आधीच समजलेलं असतं, सगळं समजतं उमजतं. चला आपली मात्र गोची होते, खरंच गोची होते. नाही हो, एवढा खालचा, एवढा हीन दर्जाचा, नीच पातळीचा विचार देखील नाही करत आपल्याला. पण हे लोक स्वतःच्या राजकीय हितासाठी कुठेही चद्दर पलट करायला तयार असतात, कुठेही भोंगळे होतात, कुठेही काहीही आणि कसंही बोलतात. ज्याला समजदार लोक अजेंडा म्हणतात. जो माझ्यासारख्याला लवकर कळत नाही, कळून येत नाही, नुसतं वय वाढून फायदा नाही म्हणतात ते उगाच नाही. मेंदूतली कुटील वृत्ती वाढली पाहिजे, प्रवृत्तीतला खल हा वाढला पाहिजे. म्हणजे खल प्रवृत्ती असते ना, त्यातला तो खल जो आहे तो वाढला पाहिजे. लोकांचं वाईट चिंतलं पाहिजे, त्याचा सत्यानाश झाला पाहिजे, त्याला तळतळाट लागला पाहिजे, त्याचं वाईट झालं पाहिजे. असं जोवर तुम्हाला वाटत नाही ना, अशी मानसिकता जोवर तुमची बनत नाही, तोवर तुम्ही या जगासाठी, या युगासाठी कम्पॅटेबल नाही असा त्याचा अर्थ होतो. RSS के गुंडे हा शब्दच मला उच्चारवत नाही, कारण मी लहानपणी संघाच्या शाखेत जायचो. नुसता जायचो नाही, चांगला प्रथम वर्ष शिक्षित आहे मी, आणि नंतरही संघाला जवळून अनुभवत आलो आहे या सगळ्या कालखंडात. म्हणजे काही वर्तमानपत्रात काम करत असताना, वाचनातून, लिखाणातून. पण दंग्यांमध्ये हिंदूंच्या रक्षणार्थ उगारलेला संघ स्वयंसेवकाचा दंड हा असा सरकारी दमनतंत्रासाठी वापरल्याचा आरोप जो होतोय तो सहन होत नाही मला. कारण संघ हा सरकारच्या बापाची बपवती नाही, आणि मूलतः संघाचे हे संस्कारही नाहीत की आपली संघशक्ती आपल्याच लोकांवर वापरायची. तेव्हा सरकारच्या तपास यंत्रणांना माझंही आव्हान आहे की खरंच सचोटीनं तपास करा आणि या आंदोलनात शिरलेल्या सोरोसी अजेंडाधाऱ्यांना शोधून काढा. संघाला असं बदनाम होऊ देऊ नका. मित्रो, खरं खोटं लवकरच बाहेर येईल, तोवर आपण वाट पाहूच. पण आपली मतं मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.